तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव सध्या सुरू आहे। आपण पाहू शकतो तुळजाभवानीच्या प्रवेशद्वाराच्या समोर आपण आता आहोत आणि प्रवेशद्वाराच्या समोर साइडला या ठिकाणी भक्तांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। 9 दिवस विविध कार्यक्रमांनी हा नवरात्र महोत्सव पार पडलेला आहे। आज बकर बलिदानाचा कार्यक्रम झाल्यानंतर आज संध्याकाळी देवीच्या विविध पूजा पार पडतात आणि उद्या देवी शिमोल्लंघनासाठी तयार होते आणि शिमोल्लंघन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने नवरात्र महोत्सवाची सांगता होते आणि शिमोल्लंघन खेळल्यानंतर देवी जी आहे ती निद्रा अवस्थेत जाते। ह्या वर्षी तुळजापूर नगरीमध्ये जी प्रशासनाने भाविक येण्याची आकडेवारी सांगितली होती, मात्र ती आकडेवारी जी आहे ती कुठेतरी या तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाच्या यात्रेला अतिवृष्टीमुळे फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यात्रामध्ये यावर्षी भाविक जे आहेत ती तुळजापूरमध्ये कमी असलेले आपल्याला पाहायला मिळते। मराठवाड्यासह इतर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानं याचा फटका या यात्रेला बसला आहे आणि एकंदरीतच आता यानंतर पौर्णिमेच्या वेळीही तुळजापूरमध्ये मोठी यात्रा भरते आणि त्यावेळीही देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जे आहेत ती तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असतात। मात्र 9 दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा झालेला नवरात्र महोत्सव जी आहे ती उद्या देवीने सिमोल्लंघन खेळल्यानंतर समाप्ती त्याची केली जाते। कॅमेरामॅन विकीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।